नाम. आता नामाची तोंड ओळख तर माहिती झालेली आपल्याला है ना. नाम म्हणजे काय तर व्यक्ती वस्तू ठिकाणाला दिलेले नाव म्हणजे नाम. व्याख्या बघून घ्या. आता लिहिण्यापेक्षा नुसतं लक्ष जरी दिलं तरी लक्षात येऊन जाईल, कारण हे सर्व पुस्तकामध्ये आहेच. बघा, नाम मूर्त किंवा अमूर्त घटकाला दिलेले नाव. मूर्त किंवा अमूर्त घटकाला दिलेले नाव. मूर्त या शब्दाचा अर्थ असतो डोळ्याने दिसणारे आणि अमूर्त या शब्दाचा अर्थ असतो डोळ्याने न दिसणारे. मग आपण जेवढं काही जिंदगीमध्ये जगतो त्याच्यामध्ये आतापर्यंत डोळ्यानं जेवढे काही घटक दिसले आपल्याला किंवा डोळ्यानं न दिसलेले घटक, त्यांना दिलेले जे नावं असतात ते नावं म्हणजेच काय, नाम. आता चंद्र सूर्य आपल्याला डोळ्याने दिसत नाही पण ते असतात, ठीक आहे, ते मूर्त घटक आहेत. बरं, प्रेम, शौर्य, धैर्य, कीर्ती, आपुलकी, चांगुलपणा, एखाद्याची इमानदारी. इमानदारी दिसली कधी डोळ्यानं? त्याची इमानदारी काळी होती असं काही दिसत नाही, किंवा त्याचा प्रामाणिकपणा भला मोठा होता, याचा प्रामाणिकपणा लहान आहे असं काही डोळ्यात दिसत नाही. मग डोळ्यानं न दिसणारे ते घटक सुद्धा काय असतात, नाम असतात. किंवा व्यक्ती वस्तू ठिकाणाला दिलेले नाव म्हणजे पण नाम. किंवा वास्तविक अथवा काल्पनिक घटकाला दिलेले नाव म्हणजे सुद्धा नाम. आता वास्तविक म्हणजे मुलगा, बेंच, मोबाईल, हवा, पाणी, हे सगळे वास्तवात असलेले घटक आहेत. भूत आहे का वास्तवात? पाहिलंय का कोणी? आता आहे का नाही ते मलाही माहिती नाही, पण काल्पनिक आहे, बरोबर आहे ना. त्यानंतर परीस. परीस शब्द पाहिलाय का कोणी? परीस, परीस शब्द नाही म्हणजे घटक काय आहे बरं? परीस लोखंडाला, हा, म्हणजे लोखंड असं एक खडा आहे, तो दगड आहे परीस. काल्पनिक दगड आहे, नाही तो काल्पनिक आहे ना. परीस म्हणजे असं एक दगड आहे, तो जर लोखंडाला लावला तर त्याचं सोनं होतं. ती फक्त एखाद्याला उपमा देण्यासाठी शब्द वापरत असतात, किंवा हा माणूस परीस आहे, याच्या संपर्कात गेलं की माणसाचं सोनं होतं. काल्पनिक आहे. जर असतं तर एखाद्यानं रेल्वे पटरीलाच लावलं असतं है ना, रेल्वे सहित सोनं अख्खं. म्हणजे हा नाही, म्हणजे काल्पनिक घटक आहे हा पण. त्यानंतर परीस मधला स काढून टाका. परी, कथा सांगतो ना आपण, एक परी आली आकाशातून. आता ती परी सुद्धा काल्पनिकच आहे. असती का परी? नाही. परी झालं, परीस झालं, भूत झालं, देव झालं, हे कल्पनेने ठरवलेले शब्द सुद्धा कशामध्ये येतात? नामामध्येच. मग नाम म्हणजे काय लक्षात आलं असेल तुम्हाला? डोळ्यानं दिसणारे अथवा डोळ्यानं न दिसणारे घटक. उदाहरणार्थ बघा, पाणी, टेबल है ना, गाव, शहर. आता त्यांचे नावं जर घेतले तर मुंबई, पर्वत, पर्वताचं नाव घ्या, सह्याद्री है ना, मुलगा, मुलाचं नाव घ्या, गणेश, रमेश, जे असेल ते, चंद्र, सूर्य, तारे, वार, वारामध्ये रविवार, ठीक आहे ना. हे सर्व डोळ्यानं दिसणारे घटक. त्यानंतर जन्म, मृत्यू, आनंद, दुःख, विचार, प्रेम, शौर्य, धैर्य, कीर्ती, हे शब्द डोळ्यानं न दिसणारे शब्द आहेत. मग डोळ्यानं दिसणारे असू द्या किंवा डोळ्यानं न दिसणारे असू द्या, सर्वांना काय म्हणायचं आहे आपल्याला? नामच म्हणायचं आहे. मग नामाची व्याख्या लक्षात आली, नामाची उदाहरणं पण लक्षात आली, ठीक आहे. आता एक प्रश्न विचारतो सहज. नामाचे प्रकार किती बरं? सहज आता तुम्ही तर वाचलेलं असणारच आहे अगोदर. 5 नामाचे प्रकार. 5 दीदीनं सांगितलं 5. आणखी सांगा सिव्हिलियनवाले मुलं. नामाचे प्रकार कुठतरी वाचलेलं असतं, आपण कधीतरी शिकलेलो असतो. नामाचे प्रकार 3 पर्यायामध्ये येतात बघा. 2, 3, 4 आणि 5. आणि आपण वाचताना असं वाचलेलं असतं बा, बऱ्याच पुस्तकामध्ये आज दिलेलं नामाचे प्रकार. त्याच्यामध्ये एक असतो आपला काय, हा हा, ते तर प्रकारामध्ये जाऊच आपण. पण हा एक बघा, काय नाव, विशेषण, विशेष नाम आणि सामान्य नाम ह्या दोघांनाही टाकतात. त्याच्यामध्ये काय शब्द आहे तो?
भाववाचक नामाचं दुसरं नाव, हा आठवलं, एक म्हणजे धर्मीवाचक आणि दुसरा म्हणजे धर्मवाचक. काही पुस्तकामध्ये असं दिलेलं आहे की नामाचे दोन प्रकार, एक धर्मीवाचक, धर्मवाचक असं दिलेलं आहे. कधी कधी कोणी कोणी वाचनामध्ये असं येतं की नामाचे तीन प्रकार, एक सामान्य नाम, एक विशेष नाम आणि एक भाववाचक नाम. भाववाचक नाम, सर्वनाम तो तर स्पेशल प्रकार आहे, हे त्याचे उपप्रकार. म्हणजे हे झाड आहे नाम, त्याचे हे मुळं आहेत प्रकार. सर्वनाम हे एक स्पेशल वेगळं झाड आहे, त्याच्याकडे नंतर जाऊ आपण. आणि कधी कधी वाचण्यात असं आलेलं असतं की सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, त्यानंतर पदार्थवाचक नाम आणि एक समूहवाचक नाम. जे तू इंग्रजीमध्ये सांगत होती है ना, कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन, अब्स्ट्रॅक्ट नाऊन, मटेरियल नाऊन आणि कलेक्टिव्ह नाऊन है ना. इंग्रजीमध्ये 5 आहेत, तुझं करेक्ट उत्तर आहे, तू इंग्रजीनुसार सांगितलं. आपल्या मराठीमध्ये जर आता हे सगळं वाचण्यात आलेलं आहे तुमच्या, मग प्रश्न पडतो किंवा नेमकं उत्तर 5 लिहायचं का 3 लिहायचं का 2 लिहायचं, प्रश्न पडतो ना. कन्फ्युजनमुळेच मी हे सगळं एकत्र सांगतोय. नाहीतर तिथं मी प्रकार लिहिले असते, सर्व नामाचे प्रकार 3, मग कोणकोणते लगेच शिकवायला सुरुवात केलं असतं. हे कन्फ्युजनचा भाग असतो, सोपंच आहे पण कन्फ्युजन. 5 प्रकार हे इंग्रजीमध्ये आहेत, 5 प्रकार इंग्रजीमध्ये. मराठीत जर विचारलं तर मराठीत नामाचे प्रकार किती, 3च. ठीक आहे. मग तुम्ही म्हणताल ह्या दोघांचं काय, तर हे दोघं यांचेच नावं आहेत, हे दोघं म्हणजे यांचीच नावं दिलेली आहेत, नंतर बघू आपण. ह्या दोघांचं काय करायचं, तर हे ह्याच्यामध्ये येत असतात सामान्य नामामध्ये. आता थोड्या वेळानं बघूया आपण. बघा नामाचे प्रकार मग किती, नामाचे प्रकार विचारलं तर 3च उत्तर लिहायचं आपल्याला. आता कोणते 3, कसे ते सर्व बघूया आपण. इथपर्यंत लक्षात आलंय का. नाम म्हणजे काय, नामाची उदाहरणं आणि नामाचे प्रकार, 3च मुद्दे घेतलेत आपण. नाम, नामाची व्याख्या घेतली, उदाहरणं घेतली. आता सांगितल्याप्रमाणे पहिला कोणता, सामान्य नाम. दुसरा प्रकार विशेष नाम आणि तिसरा भाववाचक नाम. बर, आता लक्ष द्या. सामान्य नाम म्हणजे सर्वसाधारणपणे दिलेलं नाव, सर्वसाधारणपणे. आता ज्याला हात, पाय, कान, नाक, डोळा असतो है ना, ज्याला बोलता येतं, त्याला सर्वसाधारणपणे आपण काय म्हणतो बरं, माणूस किंवा मुलगा, बरोबर आहे ना. स्त्रीलिंगी असेल तर बाई किंवा मुलगी, असं सर्वसाधारणपणे नाव दिलेलं असतं. ज्याला हातपाय, कान, नाक, डोळे असतात, ज्याला बोलता येतं, त्यांना सर्वसाधारणपणे नाव दिलेलं आहे माणूस किंवा मुलगा किंवा बाई किंवा मुलगी. पण त्याची खून म्हणून, आता इथं आपण बसलेले सर्व माणसं आहोत है ना, पण माणूस बाहेर जा म्हटल्यावर सर्वच जाणार, सर्वच माणसं आहेत आपण. पण त्यांच्यापैकी एखाद्याची विशिष्ट खून है ना, समजा मी जर म्हटलं ऋषिकेश, ही त्या माणसांपैकी एका माणसाची असलेली खून आहे, ओळखण्यासाठी खून. मग ओळखण्यासाठी किंवा खुनेसाठी दिलेलं जे विशिष्ट नाव असतं, विशिष्ट नाव, त्याला म्हणायचं विशेष नाम. आणि हे जे सर्वसाधारणपणे दिलेलं नाव असतं त्याला म्हणायचं सामान्य नाम. बरोबर आहे ना. बर, आता बघा, आता ही आपली जमीन आहे, जमिनीपेक्षा असा उंचवटा जर भाग असेल तर त्याला काय म्हणतो आपण, डोंगर म्हणतो. बरोबर आहे ना. जगात भरपूर डोंगर आहेत, जमिनीपेक्षा उंचवट्या भागाला डोंगर म्हणतो. हे झालं सर्वसाधारणपणे नाव, जनरल दिलेलं नाव आपण. पण आता डोंगर तर जगात भरपूर आहेत. एखादा जर म्हटलं मी डोंगराच्या पायथ्याशी राहतो, ये माझ्या घरी चहा प्यायला, 2-4 वर्ष लागले तरी आपल्याला शोधल्या जाणार नाही तो कोणत्या डोंगराच्या पायथ्याला राहतो, माहिती नाही. पण हां, मग जर आपण म्हटलं सह्याद्रीच्या पायथ्याशी राहतो आपण, त्या डोंगराची खून म्हणून त्याला दिलेलं जे नाव असतं सह्याद्री, हे झालं विशिष्ट दिलेलं नाव, म्हणून त्याला म्हणायचं विशेष नाव. बरोबर आहे ना. आमच्या गावात शेजारून नदी जाते, आमच्या गावाच्या शेजारून नदी जाते. बरं, नदी एक आहे का, लाखो नद्या आहेत, करोडो नद्या आहेत. ठीक आहे. मग नदी हे दिलेलं सर्वसाधारणपणे नाव आहे. नदी हे सामान्य नाम झालं, सर्वसाधारणपणे दिलेलं नाव. पाणी वाहून नेणारा जो घटक असतो नाल्यापेक्षा मोठा, त्याला आपण नदी म्हणायचं. बरोबर आहे. हे झालं नदी हे सामान्य नाव.
पण त्याच्यापैकी आमच्या गावाशेजारून तापी नदी जाते किंवा गोदावरी जाते, मग हे गोदावरी तापी हे नाव काय झालं? मग विशेष नाम. लक्षात राहील ना? आता मी गावात राहतो किंवा मी शहरात राहतो किंवा मी महानगरात राहतो. बरं, कोणत्या गावात राहतो माहिती आहे का? शहरात किंवा महानगरात. हे झाले सर्वसाधारणपणे नाव. ज्या ठिकाणी लोक एकत्र राहतात, है ना, 10 किंवा 10 पेक्षा जास्त कुटुंब एकत्र राहतात, त्यांना म्हणायचं गाव. त्याला, त्या घटकाला सर्वसाधारणपणे नाव दिलेलं आहे गाव. आणि गावापेक्षा जर मोठा असेल तर त्याला म्हणायचं शहर. शहरापेक्षा मोठा असेल तर महानगर. ही त्याची खून झाली, म्हणजे त्याला दिलेलं सर्वसाधारण नाव. पण गावात म्हणण्यापेक्षा मी जर म्हटलं मी पडे गावात राहतो, मग पडेगाव हे झालं प्रॉपर नाव, विशेष नाव, है ना. शहर म्हणजे झालं साधारण नाव, सर्वसाधारण. पण शहर म्हणण्यापेक्षा मी जर म्हटलं मी गंगापूरमध्ये राहतो, गंगापूर हे झालं प्रॉपर नाव, है ना. महानगर हे झालं साधारण. पण मी म्हटलं छत्रपती संभाजीनगर या महानगरात राहतो मी, मग छत्रपती संभाजीनगर हे झालं प्रॉपर नाव, विशेष नाव. सामान्य नाम आणि विशेष नाम लक्षात राहील का? बर, आता मी इथं काही शब्द देतो, ते सामान्य नाम आहे का विशेष नाम आहे ते ओळखा, बरं का. आता बघा, समजा मुलगा सामान्य नाम का विशेष नाम? सामान्य नाम. गणेश सामान्य नाम का विशेष नाम? विशेष नाम. बर, झाड सामान्य नाम का विशेष नाम? शाळा सामान्य नाम का विशेष नाम? प्राणी सामान्य नाम का विशेष नाम? कुत्रा सामान्य नाम का विशेष नाम? मला इथंच आणायचं होतं, पण पहिले 2-3 सोपे उदाहरणं घेतले होते. प्राणी हे सामान्य का विशेष? प्राणी सामान्य. मग कुत्रा हे सामान्य का विशेष? आता 2 प्रवाह निर्माण झाले. काही जणांचं म्हणणं आहे विशेष नाम, काही जणांचं म्हणणं आहे सामान्य नाम. विशेष नाम भावाचक मध्ये तर जाणारच नाही. कुत्रा ही कुठली भावना नाही. भावाचक मध्ये भावना असतात, जे की डोळ्यानं दिसतच नाहीत, त्या भावना. कुत्रा, बरं, कुत्र्यासारखाच हत्ती पण आहे, है ना, वाघ पण आहे, बैल पण आहे, त्यानंतर माणूस पण आहे, त्यानंतर साप पण आहे, है ना, पाल. हे सगळे प्राण्याचे प्रकार आहेत. प्राण्यामध्ये हे सर्वजण येतात. आता ह्याच्यावरून तरी लक्षात आलं असेल, माणूस हा पण प्राणीच आहे. तो विशेष नामात जाईल का? प्राणी सामान्य नाम, तर माणूस विशेष नामात जाईल का? आपण ते इथं बघितलंय आत्ताच, माणूस हे सामान्य नामात जाईल. आता हे बघा, माणूस म्हणजे मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं, ज्याला हात पाय कान नाक डोळे आहेत, ज्याला बोलता येतं, त्याला सर्वसाधारणपणे नाव दिलं आपण माणूस. ते झालं सामान्य नाव. मग जो भुंकतो, जे 4 पायावर चालतो, जो भुंकतो, त्याला सर्वसाधारणपणे नाव दिलं आपण कुत्रा, है ना. कुत्रे तर लाखो आहेत, बरोबर आहे ना. त्यानंतर जो प्राणी ज्याला भुंकता येत नाही, पण ज्याला मोठी सोंड आहे, सुपासारखे कान आहेत, त्याला सर्वसाधारणपणे नाव दिलं आपण हत्ती, बरोबर आहे ना, हत्ती. आता हे हत्ती, कुत्रा, वाघ, बैल, माणूस, साप, पाल, हे सगळे हे सुद्धा सामान्य नामातच आहेत. त्यांना जनरल नाव दिलेलं आहे. पण त्याच्यापैकी हत्तीपैकी मी जर म्हटलं महादेव हत्ती, एखाद्या हत्तीचं नाव ठेवलं आपण, किंवा सिद्धार्थ नावाचा हत्ती, कुत्र्यामध्ये टॉमी नावाचा कुत्रा है ना, किंवा आणखी एखादा स्पेशल जातीचा कुत्रा असेल, तर हे जे नाव आहेत त्याचे, ह्या नावाला विशेष नामात टाका. हत्ती हे सामान्य नाम, पण हत्तीपैकी महादेव हत्ती हा झाला विशेष नाम, है ना. घोडा हे झालं सामान्य नाम, पण त्यापैकी चेतक घोडा जर म्हटलं तर चेतक कशा टाका? विशेष नाम. मग कुत्रा कशा टाकता आता इथून पुढं? सामान्य नामात, विशेष नामात नाही. लक्षात राहील का? सामान्य नाम, विशेष नाम. आतापर्यंत शिकलो तर आपण फक्त व्याख्या आणि उदाहरणं. मग सामान्य नामाची व्याख्या. सामान्य नामाची व्याख्या बघा, व्यक्ती, वस्तू, ठिकाणाला दिलेले सर्वसाधारण नाव. सर्वसाधारण नाव म्हणजेच काय? सामान्य नाव. आणि व्यक्ती, वस्तू, ठिकाणाला दिलेले विशिष्ट नाव. विशिष्ट नाव म्हणजेच काय? मग विशेष नाव. आणि आता लक्ष द्या, नाही लिहिलं तरी चालेल, फक्त लक्ष द्या. व्यक्ती, वस्तू, ठिकाणाला दिलेलं सर्वसाधारण नाव म्हणजे सामान्य नाव.
व्यक्ती वस्तू ठिकाणाला दिलेले खुणेकरिता दिलेले विशिष्ट नाव म्हणजे विशेष नाव. पण व्यक्ती वस्तू ठिकाणाच्या अंगी असलेले जे गुणधर्म असतात त्या गुणधर्माला दिलेलं नाव म्हणजे भाववाचक नाव. गुणधर्माला दिलेले नाव. आता माणूस, माणूस हे झालं सामान्य नाम आणि ऋषिकेश झालं विशेष नाम. पण मी जर म्हटलं प्रामाणिक, प्रामाणिकपणा हा शब्द आहे समजा प्रामाणिकपणा. आता प्रामाणिकपणा हा माणसात पण असतो, बरोबर आहे ना, कुत्र्यात पण असतो प्रामाणिकपणा है ना, बैलात पण प्रामाणिकपणा असतो आणि ऋषिकेशमध्ये पण प्रामाणिकपणा आहे. म्हणजे सामान्य नामात पण गुण असतात. गुण आहे ना, प्रामाणिकपणा हा गुण झाला. मग ते सामान्य नामात पण असतात, विशेष नामात पण असतात, बरोबर आहे ना. म्हणून व्यक्ती वस्तू ठिकाण कशाच्याही अंगी असलेले जे गुणधर्म असतात त्याला दिलेले नाव म्हणजेच काय असतं, भाववाचक. गुण या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो भाव. म्हणजे गुणचा समानार्थी शब्द कोणता आहे, भाव. आणि भाव आणि गुण याला आणखी एक शब्द आहे धर्म. धर्म. म्हणून या भाववाचक नामाला गुणवाचक नाम पण म्हणतात, भाववाचक नाम पण म्हणतात आणि धर्मवाचक नाम पण म्हणतात. धर्मवाचक. आणि आता लक्ष द्या, मी आत्ताच म्हटलं होतं की प्रामाणिकपणा हा गुण आहे. तो सामान्य नामाच्या पण अंगी असतो आणि विशेष नामाच्या पण अंगी असतो. मग हा गुण ज्याच्या ज्याच्या अंगी असतो, जे जे धारण करतात त्याला म्हणायचं असतं धर्मीवाचक नाम. काय म्हणायचं, धर्मीवाचक. म्हणून सामान्य नाम पण धर्मीवाचक असतं आणि विशेष नाम पण धर्मीवाचक असतं. धर्मीवाचक म्हणजे काय, धर्मी म्हणजे धारण करणारा. प्रामाणिकपणा हा गुण आहे, हा धर्म आहे आणि तो कोण धारण करायला आहे, तर सामान्य नाम पण धारण करतं आणि विशेष नाम पण. म्हणून भाववाचक नामाला धर्मवाचक म्हणा, तर विशेष नामाला आणि सामान्य नामाला धर्मीवाचक म्हणा. इथं जे दोन प्रकार लिहून दिले होते ना, ते दोन प्रकार आपले क्लिअर झाले. धर्मी म्हणजे धारण करणारे आणि भाववाचक नाम म्हणजे काय, धर्मवाचक नाम. ह्या सामान्य नामालाच जातीवाचक नाम सुद्धा म्हणतात. काय म्हणायचंय, जातीवाचक. आणि विशेष नामालाच व्यक्तिवाचक नाम म्हणतात. काय म्हणायचंय, व्यक्तिवाचक नाम. मग बघा, आपण व्याख्या बघितल्या, त्याचे उदाहरणं बघितले आणि त्याला दिलेले वेगवेगळे नावं पण बघितले ना. इथपर्यंत लक्षात राहील का. परीक्षेत प्रश्न येईल, सामान्य नामाचे दुसरे नाव काय. पर्यायामध्ये असेल जातीवाचक, व्यक्तिवाचक, धर्मवाचक, भाववाचक. कशात लिहिताल, जातीवाचक आहे ना. विशेष नामाचे दुसरे नाव किंवा व्यक्तिवाचक नाम खालीलपैकी कोणते. म्हणजे व्यक्तिवाचक म्हणजे आपल्याला क्लिक झालं पाहिजे लगेच, व्यक्ती म्हणजेच विशेष नाव. धर्मी, हा धर्मी इथं पण आहे आणि धर्मी इथं पण आहे, फक्त याला धर्म म्हणा. धर्म म्हणजे गुण, धर्म म्हणजे भाव, हे समानार्थी शब्द आहेत. गुण म्हणजे भाव, भाव म्हणजे धर्म, हे समानार्थी शब्द आहेत. म्हणून त्याला ते नाव आहेत तीन. आणि धर्म धारण करणारे जे असतात त्याला म्हणायचं धर्मी. धर्मी. इथपर्यंत क्लिअर. रेकॉर्डिंग सुरूच आहे का, हे सुरू आहे का माईक, याला बटन गिटन आहे. आता मुलगा शब्द आहे. मी जर म्हटलं समजा आता आपला लहान जर वर्ग असतात, मी म्हटलं असतं मुलगा, मुलगा बाहेर जा. मुलगा म्हटल्यावर एक आहे का, जगामध्ये मुलगा एक आहे का, अनेक आहेत, असंख्य आहेत. वर्गामध्ये सगळे बसलेले मुलीच आहेत, मुलं आहे ना, मुले. मुलगा किंवा मुले, बरोबर आहे ना. असंख्य आहेत. बरं, नदी एक आहे का अनेक आहेत, अनेक आहेत. मग एक असेल तर नदी, अनेक असेल तर नद्या. बरं, एक मुलगा असेल तर मुलगा, अनेक असतील तर मुले किंवा त्याला मुलगे करा, है ना. मुलगे, मुले दोन्ही चालतं. एक वचन अनेक वचनामध्ये बघताल तुम्ही. आता लक्ष द्या, सामान्य नाव हे अनेकांसाठी दिलेलं असतं. माणूस, माणसे, है ना. घर, घरे, हे सामान्य नाम आहेत. सामान्य नाम अनेकांसाठी दिलेले असतात, है ना, अनेकांसाठी. जे आपण आता स्पष्टीकरण तर पाहिलेलंच आहे. पाणी वाहून नेणारा घटक, त्याला सर्वसाधारणपणे नाव काय दिलं, नदी. नद्या भरपूर आहेत जगामध्ये.
मुलगा, ज्याला हातपाय कान नाक डोळे ज्याला बोलता येतं तो मुलगा. जगात भरपूर मुलं आहेत. मग सर्वसाधारणपणे दिलेलं नाव म्हणजे सामान्य नाम. आणि सामान्य नाम हे अनेकांसाठी दिलेलं असतं, म्हणून त्याचे अनेक वचन होते. त्याचे अनेक वचन होते. आता मला सांगा, समजा मुंबई आहे, मुंबई हे एक शहर आहे. समजा अमेरिकेत पाकिस्तानमध्ये आणखी एखादी मुंबई असते किंवा आणखी 2-3 मुंबई असतात, तर मुंबईचं मुंबया केलं असतं का? आता परभणी शहर आहे, परभणी एक आहे, आणि आणखी समजा 1-2 ठिकाणी परभणी असतं, गावाची नावं असतात ना, परभणीचं परभण्या करायचं का? ऋषिकेश एक आहे, वर्गात 2-3 ऋषिकेश असतात, ऋषिकेशा म्हणायचं का त्याला? मग सगळ्यांना मिळून म्हणायचं ऋषिकेशा, पडेगाव, पडेगाव्या, असं होणार नाही. म्हणजे जे काही विशेष नाम असतात हे एकट्यांसाठी दिलेले असतात, सेपरेट असतात. गंगा नदी एकच आहे, जगामध्ये एकच आहे. मुंबई जगात एकच आहे. महाराष्ट्र जगात एकच. भारत जगात एकच. मग जे एकमेव असतात, खुनेसाठी दिलेले नाव असतात, त्यांचं अनेक वचन होत नाही, एवढं एक लक्षात ठेवा. सामान्य नामाचं अनेक वचन होतं, पण विशेष नामाचं अनेक वचन होत नाही. समजा एखाद्याला प्रेम झालं एखाद्या मुलीवर, गृहीत धरा ऋषिकेशला प्रेम झालं एका मुलीवर, मग ते झालं प्रेम. आणि 2-3 मुलीवर झाल्यावर प्रेमे झाली म्हणायचं का? बर, आता समजा, आता तिथं प्रामाणिकपणा शब्द घेतलेला होता. प्रामाणिकपणा हे पण हेच आहे ना, भावाचक नाम. मग प्रामाणिकपणा, आता एकाच्या अंगी प्रामाणिकपणा आहे, त्यानं पैसे वापस दिले म्हणून तो झाला प्रामाणिक. पैसे वापस दिले, एकदा प्रामाणिकपणा, नंतर पुस्तकही वापस दिलं त्यानं सापडलेलं, त्याला म्हणायचं का त्याच्या अंगीले प्रामाणिकपणे आहेत? प्रामाणिकपणाचं प्रामाणिकपणे असं बदल होईल का? वचन बदल होईल का? नाही बदल होणार. म्हणजेच काय म्हणजेच काय तर केवळ सामान्य नामाचे अनेक वचन होते, विशेष नामाचे अनेक वचन होत नाही. भाववाचक नामाचे अनेक वचन होत नाही. इथपर्यंत मुद्दे क्लिअर झाले का? लक्षात राहील का अनेक वचन कोणाचं होतं आणि कोणाचं होत नाही? आता लक्ष द्या, आणखी एक पुढचा मुद्दा. पाणी आणते का? एक का अमृता पाणी आहे का? आपण आतापर्यंत याचं स्पष्टीकरण देत आलो. नदी म्हणजे काय? पाणी वाहून नेणारा घटक. मुलगा म्हणजे ज्याला हातपाय कान नाक डोळे ज्याला बोलता येतं त्याला मुलगा म्हटलं. माणूस ज्याला हातपाय कान नाक डोळे आहेत, है ना. घर जिथं लोक राहतात एकत्र, विटीनं वगैरे बांधलेलं असतं, त्याला घर म्हणायचं. शाळा, शाळा म्हणजे असं घर जिथं मुलं शिकायला जातात. त्या शाळेमध्ये जी एक स्पेशल रूम असते त्याला आपण वर्ग म्हणतो, बरोबर आहे ना, क्लास, वर्ग. म्हणजे हे जे सामान्य नाम असतात का, यांना स्वतःचा अर्थ असतो, अर्थ असतो, बरोबर आहे ना. आता इथं बघा, प्रेम, प्रेम म्हणजे काय? आपुलकी, जिव्हाळा, दोघांमध्ये एकमेकांबद्दल असलेली आपुलकी. आई वडील है ना, मुलाचं आई वडिलांवर प्रेम असतं, म्हणजे त्या दोघांचं एकमेकांमध्ये रमलेलं असतं मन, जिव्हाळा वगैरे. प्रामाणिकपणा म्हणजे आपल्याला सांगता येतो, प्रामाणिकपणा म्हणजे काहीतरी असं कृतज्ञता, प्रामाणिकपणा. किंवा सुख, सुख म्हणजे काय, किंवा आनंद म्हणजे काय, याचा आपल्याला अर्थ सांगता येतो. आनंद, बरोबर आहे ना. आनंद म्हणजे काहीतरी जे नाही आपल्याजवळ, जे नाही ते मिळाल्याच्या नंतर जी आपली मनाची अवस्था होते त्याला आनंद म्हणतात. सुख पण त्याचप्रमाणे आहे ना. काही लागलं वगैरे तर दुःख होतं. या प्रत्येकाला अर्थ आहे ना. म्हणजे भाववाचक नामाला सुद्धा स्वतःचा अर्थ असतो, अर्थ असतो की नाही? मुंबईचा अर्थ सांगा बरं. मुंबई म्हणजे काय? ते शहर झालं. मग गंगापूर पण आहे, मग गंगापूरला मुंबई म्हणायचं कधी मध्ये? हां, संभाजीनगरला पण मुंबई म्हणायचं कधी मध्ये? आता मुंबईचा अर्थ तुम्ही शहर म्हणताय, बरोबर आहे ना. मग पैठणला पण गेलो म्हणायचं का मी मुंबईत आलो? ते पण शहरच आहे. मुंबईचा काही स्पेशल अर्थ आहे का? गंगा, गंगाचा काही स्पेशल अर्थ आहे का? परभणी नाव आहे, परभणी. एखाद्या वेळेस सहज आठवून पहा घरी गेल्यावर, परभणी कशामुळे ठेवलं असेल नाव परभणी? काय परभणीचा अर्थ? सूर्य, चंद्र किंवा पृथ्वी. काय पृथ्वीचा अर्थ आहे का काही? त्या शब्दाला काहीच अर्थ नसतो. म्हणजेच काय,
आपल्याला बाकी घेणदेण नाही, आपल्याला काही PhD नाही करायची, आपल्याला फक्त एवढा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की विशेष नामाला स्वतःचा अर्थ नसतो. परीक्षेत प्रश्न येईल खालीलपैकी कोणत्या नामाला अर्थ असतो, तर फक्त सामान्य नाम आणि भाववाचक नामाला स्वतःचा अर्थ असतो, विशेष नामाला स्वतःचा अर्थ नसतो. किंवा परीक्षेत प्रश्न येईल खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होते, तर फक्त सामान्य नामाचे अनेक वचन होते, ह्या दोघांचं अनेक वचन होत नाही. ते मी तुम्हाला आतापर्यंत फक्त स्पष्टीकरण सांगितलं, नाही तर एका ओळीत हा कार्यक्रम संपला असता. सामान्य नामाचे अनेक वचन होते, बाकींचं होत नाही. विशेष नामाला अर्थ नसतो, बाकी दोघांना असतो. हे सरळ सरळ सांगता आलं असतं, पण त्याला स्पष्ट करून बघितलंय आपण. इथपर्यंत लक्षात राहील का? बघून घ्या. आणखी पुढचा मुद्दा बघा. आता पुढचा मुद्दा बघा. आता समजा आता इथं थोड्या वेळापूर्वी आपण घेतलं होतं असं की कुत्रा, प्राणी म्हटलं की सामान्य नाम, शाळा म्हटलं की सामान्य नाम आहे ना. त्यामध्ये शाळेचं एखादं नाव दिलेलं असेल है ना, कस्तुरबा गांधी शाळा, ते विशेष नामामध्ये गेलं. किंवा मॉडर्न इंग्लिश स्कूल, ते विशेष नामामध्ये गेलं. मुलगा म्हटल्यावर सामान्य नाम, गणेश म्हटल्यावर विशेष नाम. बरोबर आहे ना? तसं मग मला सांगा, पाणी हे कशात टाकतात? इंग्रजीनुसार वॉटर. वॉटर हे कोणतं नाव नाही? इंग्रजीमध्ये मटेरियल नाव नाही ना. वॉटर, पेट्रोल, दूध मटेरियल नाव नाही. बेंच, लाकूड सर्व मटेरियल नाव नाहीत ना. कपडा, हवा, दूध, पाणी, भाकर, चपाती, तेल, पेट्रोल हे सगळे मटेरियल नाव नाहीत. म्हणजे मराठीमध्ये ते झाले पदार्थवाचक नाम. बरोबर आहे ना? पाणी, भाकर, हवा, माती हे सर्व पदार्थ आहेत. मग इथून पुढे लक्षात ठेवा, आता पदार्थवाचक नाम आहे आणि तुम्ही शिकवताय पदार्थवाचक नामच नाही आपल्या मराठीमध्ये. मग ते जर आलं परीक्षेला तर ते टाकायचं कशामध्ये? तर मग इथून पुढे लक्षात ठेवायचं, मराठीमध्ये पाणी, हवा, धातू, भाकर, तेल, पेट्रोल हे जेवढे काही पदार्थवाचक नाम आहेत, ह्या सर्व पदार्थवाचक नामांचा समावेश कशामध्ये होतो? सामान्य नामात. झालं क्लिअर इथपर्यंत? दुसरा मुद्दा, आणखी दुसरा मुद्दा. थवा. थवा म्हणजे काय बरं? पक्ष्यांचा थवा. बरं, त्या थव्यामध्ये एकच पक्षी उडायला त्याला थवा म्हणतात का दोन किंवा दोनपेक्षा अधिक असल्यावर? कळप. कळप म्हणजे काय? प्राण्यांचा आहे ना, कळप असतो प्राण्यांचा, उंटांचा, हरणांचा कळप. मग एकच प्राणी आहे त्याला म्हणतो का आपण कळप? नाही. म्हणजे भरपूर असतील तर त्याला कळप म्हणता येतो. बरोबर आहे ना? मग कळपमध्ये भरपूर प्राणी असतात, थव्यामध्ये भरपूर पक्षी असतात. गुच्छ, एकच फुल आणलं त्याला म्हणता येईल का गुच्छ? अनेक फुलांचा संग्रह म्हणजे गुच्छ. मग हे जे शब्द असतात यांना इंग्रजीमध्ये कशात टाकशील तू? कलेक्टिव्ह नाउन है ना. कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन म्हणजेच मराठीमध्ये समूहवाचक नाम. मग समूहवाचक तर आपल्याला मराठीमध्ये नाहीच प्रकार. मग असा जर एखादा शब्द आला तर काय करायचं? परीक्षेला शब्द आला कळप, ह्या नामाचा प्रकार ओळखा. आणि सरनं तर शिकवलं मराठीत समूहवाचक नाम नाहीच, कलेक्टिव्ह नाउन नाही. मग टाकायचं कशात? तर मराठीमध्ये जेवढे काही कळप, थवा है ना, हे जेवढे काही समूहवाचक नाम आहेत, ह्या सर्व समूहवाचक नामाचा समावेश कशामध्ये होतो? सामान्य नाम. मग इथून पुढं पाणी आलं तर पदार्थवाचक नाम पर्यायामध्ये नाही बघायचं, डायरेक्ट कशात टाकायचं? ते सामान्य नामात. कळप, थवा, कंपनी, वर्ग, तुकडी, सैन्य. एकच असेल तर सैन्य नसतं, एक असेल तर सैनिक, अनेक असेल तर सैन्य. मग ते सैन्य सुद्धा समूहवाचक आहे, ते पण कशात टाकायचं आपल्याला? सामान्य नामामध्ये. ठीक आहे, हे दोन मुद्दे लक्षात राहतील का? आणि पुढचा मुद्दा इथं भाववाचक नामामध्ये एक शेवटचा मुद्दा बघा. शेवटचा मुद्दा इथं लिहिण्याऐवजी वर लिहितो मी. बघा, माणूस कोणतं नाम आहे बरं? या तिघांपैकी पटकन सांगा. सामान्य नाम. आपण याला की जोडू, की हा प्रत्यय जोडू. आपण काय शब्द तयार होईल? माणूस की. आता माणूस की कशात टाकताल? भाववाचक नाम. बरोबर आहे ना? किंवा बघा, माणूस की. आता शांता हे विशेष नाम आहे ना. शांता, शांताबाई, शांता वगैरे.
बर, याला आता ई प्रत्यय जोडू आपण, काय तयार होईल? शांती. किंवा याला ता प्रत्यय जोडा, काय होईल? शांतता. मग शांतता, शांती हे कशात जातील? भावाचक नाम. माधुरी शब्द आहे, माधुरी. माधुरी हे कोणतं नाम आहे? विशेष नाम. त्याला य जोडा, गाईचं य, काय तयार होईल? माधुर्य. माधुर्य कशात जाईल? भावाचक नाम. त्यानंतर बघा श्रीमंत हे विशेषण आहे, हा विशेषण शिकवायचं राहिलंय आपलं. गरीब हे विशेषण आहेत, याला ई प्रत्यय जोडा, ई, काय तयार होईल इथं? श्रीमंती. इथं गरिबी. मग गरिबी, श्रीमंती असं जर प्रत्यय लागलेला असेल तर त्याला टाकायचे भावाचक नामात. माणुसकी. आता इथं प्रामाणिक हा मूळ शब्द आहे, प्रामाणिक. प्रामाणिक आणि प्रामाणिक याची जात आहे विशेषण, त्याला पणा जोडला आपण, पणा, तर काय झाला तो? प्रामाणिकपणा. मग प्रामाणिकपणा ह्या शब्दाला म्हणायचं भावाचक नाम. दुकानदार डोळ्यानं दिसतो ना आपल्याला, दुकान डोळ्यानं दिसतं, दुकानदार पण डोळ्यानं दिसतो आपल्याला, पण त्याला ई प्रत्यय जोडा, काय तयार होईल? त्याची दुकानदारी दिसते का डोळ्यानं? मग ही दुकानदारी म्हणजे भावाचक नाम. जे डोळ्यानं दिसत नाही त्याला भावाचक. म्हणजेच काय तर बघा, सामान्य नाम, विशेष नाम किंवा विशेषणे. आणखी एक शब्द आहे आपला. आपला हे सर्व नाम आहे, है ना? मी, आपण, आपला, आम्ही हे हे सर्व नाम आहेत, याला की जोडा, काय तयार होईल? आपुलकी. मग आपुलकी हे पण कशात जाईल? भावाचक नामात. मग मुद्दा लक्षात ठेवायचा, सर्वनाम किंवा सामान्य नाम किंवा विशेष नाम किंवा विशेषणे यांना विविध प्रत्यय जोडून त्याच्यापासून भाववाचक नामे तयार केली जातात. हा यातला एक मुद्दा. इथपर्यंत लक्षात राहील का? बघा, इथं नाम नावाचा धडा 50% संपलाय. आपले म्हणजे भाववाचकचं दुसरं नाव काय? गुणवाचक किंवा धर्मवाचक. धर्मवाचक नाम म्हणजे कोणतं नाव? भाववाचक. धर्मीवाचक म्हणजेच कोणती नावं? सामान्य नाम आणि विशेष नाम. कोणत्या नामाचे अनेक वचन होते? सामान्य नामाचे अनेक वचन होते, बाकी दोघांचे होत नाही. कोणत्या नामाला स्वतःचा अर्थ नसतो? विशेष नामाला. विशेष नामाला स्वतःचा अर्थ नसतो, बाकी दोघांनाही स्वतःचे अर्थ असतात. ठीक आहे. त्यानंतर जर एखादा पदार्थवाचक नाम आला तर त्याला कशामध्ये टाकतात? सामान्य नामात. जर एखादा समूहवाचक शब्द आला तर त्याचं सामान्य नामात टाकतात. ठीक आहे. आणि त्यानंतर भाववाचक नामे कशी तयार केली जातात? तर सामान्य नाम, विशेष नाम, विशेषणे आणि सर्वनाम ह्यांना विविध प्रत्यय जोडून त्याची काय तयार केली जातात? भाववाचक नामे तयार केली जातात. इथपर्यंत राहील लक्षात? चलायचं पुढं मग. हो, वेलकम. ब्रेक वगैरे घ्यायचा आहे का 5-1 मिनिटाचा? चालू द्यायचा. नवी लफलफ होतीये का जरा? आता नामाचे कार्य. बर, नामाचे कार्य शिकण्याच्या अगोदर मला सांगा, हा शब्द आला तुम्हाला, बरं, वार. वार सामान्य नामात टाकताल का विशेष नामात? सामान्य नाम. आणि ह्याच्यापैकी जर सोमवार आला तर कशात टाकतात? विशेष नामात, है ना? अगदी बरोबर. बर, कुंभकर्ण नावाचा शब्द आला, कुंभकर्ण, कशात टाकताल? विशेष. एका विशिष्ट शब्दाला किंवा व्यक्तीला दिलेलं नाव आहे कुंभकर्ण, विशेष नाम. बंदच करू आपण हालाय.